नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग 30. कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोकजी आगळे सर आणि आवाज सिद्धांत. कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. या चॅनलवर आपण जर प्रथमच आला असाल किंवा या चॅनलवरील कथाकथन यापूर्वीपासून ऐकत असाल आणि अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबनं चॅनलला ग्रो होण्यास खूप मदत होणार आहे. तसेच हा कादंबरीचा 30वा भाग आहे. या भागावर जर कोणी थेट आला असाल तर या भागाच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या कादंबरीची प्लेलिस्टची लिंक देत आहे. त्यावरून तुम्ही या अगोदरचे 29 भाग ऐकावेत आणि मग हा भाग ऐकावा, म्हणजे या कादंबरीच्या या अगोदर झालेल्या कथानकामध्ये काय झाले याचा तुम्हाला बोध होईल. सुरुवात करूया कथाभागाला. श्यामकडे बघत ताई असे म्हणताच, ए गप्प बस ना, साहेबीला सांगावं लागतंय समजून, येड्यागत करती कवा कवा. त्यावर ताई म्हणाली, सांगू का? त्यावर तो म्हणाला, गप्प बस हा. या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याची स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं ताई. तसा श्याम चांगला पोरगा आहे, पण आतलं मन त्याचं कसं हे त्याचं त्यालाच माहीत. माणूस आतून कसा आहे हे चेहरा बघून ठरवता येत नसते. श्याम घेतो का रे कधी कधी थोडीफार? त्यावर श्याम खाली बघून, हो साहेब, कधी कधी आपलं थोडं. आता मात्र ताई आणि सुमन त्याच्याकडे बघून हसू लागल्या. त्यावर त्यांच्याकडे बघत, मी व्यसनी नाही आहे, पण सहज मजा म्हणून कधी कधी, असे श्याम म्हणताच मनोहर त्याच्याकडे बघू लागला. श्यामचं मला आवडतं ताई, पण ऐक, श्याम हे कधी कधी कायमचं कधी होऊन जातं ना, ते समजत सुद्धा नाही आपल्याला. एवढं लक्षात ठेव. आम्ही बी सगळं करून थकलोय, पण वाहवत नाही गेलो बरं कशातच. चांगलं दाखवण्याच्या नादात मुखवाट्याची झूल पांघरून आपण आपलं जगणं मुश्किल करून टाकतो. जसे आहोत तसे नैसर्गिक आयुष्य जगावं माणसानं. कुणी वाईट म्हणो अथवा चांगलं, या जगात आपण लोकांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो. बराच वेळ गप्पा मारून श्याम आणि ताई त्यांच्या रूममध्ये, तर सुमन आणि मनोहर आपल्या नेहमीच्या जागी झोपायला गेले. त्या दिवशी रात्री ताई आणि श्यामचे घरातल्या घरात जोरदार भांडण झाले. ताईने श्यामची चुगली केल्याचा राग त्याला आला होता, तर माझं काहीच चुकलं नाही असं ताई त्याला सांगत होती. जवळच बघितलं ना त्या आशाचं काय चाललंय ते. तुम्ही जर ऐकत नाही तर थेट बिजली ताईलाच सांगीन म्हणून ताई दम द्यायची, तर श्याम नाही ग बाई, आता कधी मधी पण नाही घेणार, असं सांगून तो ताईची समजूत घालत होता. थोड्या वेळातच भांडण विसरून दोघं एकमेकाच्या कुशीत विसावली. सुख नाही, दुःख आपल्या कर्मानुसार मिळत असतं. त्याचा गरीब आणि श्रीमंतीशी संबंध नसतो. रडणारा महालातही रडतो, हसणारा झोपडीतही हसत असतो. पैसा नव्हता तरी श्याम आणि ताई एकमेकांना समजून घेऊन आनंदात दिवस काढत होते. बिजलीला आज अंबिकाचा फोन आला होता. तिची मैत्रीण आज पंढरी शेठ आणि बिजलीची भेट घालून देणार होती. जवळच पुण्यात एक फार्म हाऊसवर बिजलीला बोलावले होते. त्यासाठी ठरल्याप्रमाणे अंबिका तिची मैत्रीण सपना बिजलीकडे दुपारी 1च्या सुमारास एक गाडी घेऊन आल्या. पंढरी शेठची गाडी आणि त्याचाच ड्रायव्हर आलेला होता. बिजली आवरून गाडीत बसली. तासाभरातच त्या तिघी एका फार्म हाऊसवर पोहोचल्या. स्वतंत्र खोलीत त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळाने पंढरी शेठ तेथे पोहोचले. रुबाबदार शरीरयष्टी, भरदार मिशा, गळ्यात सोन्याचा गोफ, अंगावर भरजरी कपडे. आल्याबरोबर समोरच्या मोठ्या खुर्चीवर आरामात टेकत विचारलं, मला लई टाईम झाला जरा, सॉरी, एका प्लॉट खरेदीची मीटिंग होती, त्यातच वेळ गेला. बरं जेवण वगैरे ऑर्डर केलं आहे का? यावर अंबिकाची मैत्रीण नाही म्हणताच त्याने बेल दाबली. वेटर आला. मेनू कार्ड अंबिकाच्या हातात देत, सांगत आहे ऑर्डर. तिने बिजलीकडे बघत वेगवेगळे डिश स्टार्टर सांगितले. पंढरी शेठची नजर बिजलीचे लावण्य निहाळण्यात गुंतली होती. बिजली ही पंढरी शेठकडे बघत थोडीशी स्मित करायची. बिजलीच्या पूर्वायुष्याची माहिती अंबिकाने शेठला दिली होती. थोड्या वेळानं जेवण झालं. बिजली आणि पंढरी शेठला तुम्ही दोघं रूममध्ये बसून बोला म्हणत अंबिका आणि तिची मैत्रीण बाहेर निघून गेल्या.
किती दिवस करणार हा ऑर्केस्ट्रा? असा थेट प्रश्न पंढरी शेठने बिजलीला केला. त्यावर पोट आहे, गरजा आहेत, तोपर्यंत करावंच लागेल आम्हाला शेठ, असं बिजलीने म्हणताच, खरं सांगू का, तुमच्या मल्हारी शेठच्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा होता त्यावेळी तुम्हाला मी पाहिलं आणि तेव्हापासून बेचैन झालोय बघा. घर हाय, संसार बी हाय, बायको हाय, पण मुलं बाळं नाहीत, म्हणून हा विचार करायला घेतला आम्ही. दुसरी एखादी बायको करावी म्हणून. बरं, करावं तर शहाणी असावी, समजूतदार असावी. एखाद दुसरं पोरगं झालं म्हणजे बास आमासनी. हे लागल तिथं प्लॉट, फ्लॅट, जमिनी आणि बरंच काही, पण पोटाला मुलबाळ आणि या सगळ्याला वारसदार असावा असं आई म्हणाली. म्हणून म्हणलं चला जमलं तर टाकू करून. बाकी तुम्ही त्या दिवसापासून आवडलं बरं का आम्हासनी. तुमच्या ते मॅनेजरला तुमच्या कार्डवरून फोन केला तर ते म्हणतंय नाही, तुम्ही लगीन नाही करणार. म्हणलं प्रत्यक्षात बोलून बघावं. बिजली काही बोलत नव्हती. तुमचं नाही हाय कळवा आम्हाला म्हणजे झालं. बाकी आमची तर तयारी हाय भाऊ. बघा तुम्हासनी बी आता कोणीतरी आधार लागलच, तेव्हा नाही म्हणू नका भाऊ. बोलता बोलता बिजलीच्या डोळ्यासमोर तेजूचा चेहरा आला. ती भानावर येत, मला थोडा वेळ द्या म्हणजे कळवते तुम्हाला, असे म्हणून गप्प झाली. माणसाचं मन हे नाजूक असतं, पण त्याच्या आयुष्यात आलेली माणसं त्याला कठोर बनवतात. एकटी एकटी राहणारी माणसं गर्विष्ठ नसतात. त्यांना काही अनुभव मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची त्यांची इच्छा नसते. बिजली अनेक प्रसंगातून तावून सुलाखून निघाली असल्याने अनुभवातून चांगले वाईट ओळखण्याची क्षमता तिच्यात निर्माण झाली होती. जगण्याच्या धावपळीत किती जोरात धावायचं तितकंच धावा, परंतु नेहमी लक्षात ठेवा, आपल्यात आणि आपल्या जवळच्या माणसात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्याची गरज भासली तर तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोचायला हवा. पंढरी शेठ बरोबर नातं जोडायचं असेल तर ऑर्केस्ट्रा सुटणार. मनोहर, श्याम, ताई बाजूला जाणार. सुमन जगण्याचा मार्ग शोधणार आणि ज्या तेजूसाठी इतकी धडपड चालली आहे ती काय करणार, असे असंख्य प्रश्न तिच्या मनात एकापाठोपाठ एक येत होते. पंढरी शेठ बोलत होते. बिजली फक्त ऐकत होती. काही वेळानं ते दोघेही बाहेर गेले. अंबिका आणि तिची मैत्रीण जवळ येत, उरकलं ना असं म्हणत चला निघूया असे पंढरी शेठला म्हणताच तो बिजलीकडे बघत, बघा मग सांगा लवकर, आणि हा फोन नंबर द्या की, असे म्हणताच बिजलीने फोन नंबर दिला. त्याने तो मोबाईलमध्ये फीड करत मिस कॉल बिजलीला दिला. अनायासे त्याचा नंबर बिजलीकडे आला होता. गाडीत बसून त्या तिघी निघाल्या. मी सांगत होते ना कसे देवमाणूस आहेत शेठ. आपण कोणाचं पण चांगलं व्हावं म्हणून करतो बिजलीताई. निर्णय तुमचा, विचार तुमचा, ठरवा. मला वाटलं तुम्ही आता भरल्या ताटाला लात मारू नये, पण तुम्हीच ठरवा बरं का. गाडी बिजलीच्या घराजवळ आली. बिजलीने उतरून घेतले. त्या दोघीजणी पुढे निघून गेल्या. आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरसारखं असतं. कितीही दुःखी असलो तरी जगासमोर हसावंच लागतं. आजचा बिजलीचा दिवस असाच होता. शेठ समोर असताना पोखरलेलं मन, जीवनातील संघर्ष सगळं बाजूला ठेवून मी खूप आनंदी आहे हे बिजली भासवण्याचा प्रयत्न करत होती. मला तुमची खरोखरच गरज आहे हे तिनं कुठंही दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता. शेठला बघितल्यापासून, त्याच्याशी बोलल्यापासून मनात मात्र थोडीशी जागा तिने शेठला करून दिली होती. त्या रात्री शेठबरोबर लग्न करावं की नाही या दोन प्रश्नांच्या उत्तरातच पहाट झाली होती. तिला झोप लागतच नव्हती. आयुष्यभर दुसऱ्याला सावली देणारी झाडं, वार्धक्यात रखरखत्या उन्हात, गोठणाऱ्या थंडीत, तर कधी मुसळधार पावसात चिंब भिजताना, कुडकुडताना, अन्नाशिवाय उपाशीपोटी रात्र काढताना अनेकदा पाहिलेली आहेत. वार्धक्यात तसं होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करूनही, अनेकांची सावली होऊनही अनेकांनाही हा वनवास परमेश्वराने दिलेला असतो. अनेकजण देवळात, सभामंडपात आसरा घेतात. बिजली स्वतःचा विचार करत असताना आपल्या वाटेलाही हे दिवस येतील का? शेठबरोबर लग्न करून कदाचित आपले चांगले दिवस येऊ शकतात. किती दिवस कष्टात राहणार? उद्या तेजूचं लग्न झालं तरी तिच्या घरी गेल्यावर मला कोण?
मुलीच्या घरी जाऊन राहण्याची प्रथा अजून तरी समाजात रूढ झाली नाही. ती लग्न करेपर्यंत तरी राहील का? तिच्या आजच्या वागणुकीमुळे, हेकेखोरपणा, हट्टीपणामुळे तिला थोडीशी चिंता वाटत होती. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधी भेटत नाही. माणसाने कधीच कोणावर अवलंबून राहू नये. जे करायचं ते स्वतःच करून दाखवावं. दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की माणूस आपली क्षमता विसरतो. बिजली या प्रकारचा विचार करत होती. ही मोठी माणसं गोड गोड बोलून महिलांना फसवतात. अनेकदा त्यांचा वापर करतात आणि परत सोडून देतात. पक्षी जाळ्यात येण्यासाठी शिकारी दाणे टाकतात, तसंच अगदी. यात फक्त वासना असते अशी अनेक उदाहरणं तिने पाहिलेली असल्याने मनात भीती वाटत होती. मनाची द्विधा झाली की हमखास निर्णय चुकतात, याचा अनेकदा अनुभव आला होता. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. याचा आयुष्यभराचा अनुभव बिजलीच्या पाठीशी होता. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवली पाहिजे. जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याचीही क्षमता असली पाहिजे. थोडे दिवस गेले की थोडं सविस्तर बोलून मग बघू शेटजींबरोबर. तिच्या मनाचा कल अप्रत्यक्षपणे पंढरी शेठकडे ओढला जात होता. पंढरी शेठकडे पैसा भरपूर असेलही, पण नात्यांना पैशांच्या नजरेने पाहून चालत नाही. नाते टिकवणारी माणसं बहुधा परिस्थितीने गरीबच असतात. श्याम, मनोहर, सुमन, ताई ही सगळी नात्यापलीकडची मनानं श्रीमंत माणसं प्रत्यक्षात तिच्या जीवनात आली होती. आज दुपारी सुमनला तिने बोलावले. गप्पांच्या ओघात श्याम आणि ताईचे अनेकदा खटके उडतात, भांडणं होतात. घरातल्या घरात ते मिटवतात. मनोहर साहेब नसले की हमखास तू मेमे चालते ताई त्यांची. कधी कधी ताई रुसते, मी निघून जाईन अशी धमकी श्यामला देते. त्यांना थोडंसं तुम्ही समजावून सांगायला पाहिजे ताई. तुम्हाला ते दोघं पण घाबरतात. एकदा बोलून बघा ताई. मनोहर साहेब स्टुडिओत आले की माझ्याकडं पण संशयी नजरेने बघतात. ताई, मला तर म्हणत होती तुम्ही सुद्धा असं किती दिवस राहणार. साहेबांबरोबर करून टाका लग्न. त्यांना तरी कोण आहे आता. मला या गोष्टींचा राग आला आहे, पण मी नाही बोलले काही. बराच वेळ सुमन त्यांच्या तक्रारी सांगत होती. बिजलीने सुमनला सांगितलं, अगं तिचं तरी कुठं चुकलं. गरज असते माणसाला. वय झालं म्हणजे गरजा बंद होतात का? आधारासाठी हक्काचा माणूस असावा लागतो. आता तुला सांगते, मला पण खरोखर इच्छा झाली आहे करावं एखाद्या ठिकाणी लग्न म्हणून. उद्या तेजूचं लग्न झालं तर कोण आहे मला? आणि हा ऑर्केस्ट्रा तरुण आहे तोपर्यंत आहे. तारुण्य गेल्यानंतर पुढे काय खरं आहे? बिजलीच्या पोटातली भावना आपसुकच होटावर आली होती. बिजलीचं हे ऐकून सुमनच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या होत्या. भरल्या ताटाला वासनेच्या आहारी जाऊन लाथ मारल्यानंतरचा वेदनादायी आयुष्याचा चित्रपट सर्रकन तिच्या डोळ्यासमोरून गेला होता. ती त्याच विचारात काही क्षण गडून गेली होती. बिजलीच्या बोलण्याकडं तिचं लक्ष नव्हतं. तितक्यात, ए सुमन, सुमन असे बिजलीने म्हणताच ती भानावर आली. अगं तू कशाला काळजीच पडलीस? त्याच्या मनात असेल ना, तुझंही सगळं नीटनेटकं होईल. उद्याचं नशीब कोणालाच माहीत नसतं गं. आठवणी अशा असतात ना, ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त त्या आठवणींचा ओलावा, प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा. तितक्यात ताई आणि श्याम आले. हे आज अचानक कसे इकडे आले हे बिजलीला थोडंसं आश्चर्याचं वाटलं. बिजलीने विचारलं, काय जोडी, मस्त ना सगळं? त्यावर ताई हसून म्हणाली, लय भारी, पण नुसतं खायचं आणि झोपायचं, काम नाही आणि काय नाही, म्हणून काही पण सुचतंय आम्हाला. त्यावर बिजलीने श्यामकडे बघत, काय रे, काय म्हणते ती? यावर काय नाही ताई, तिचं असंच असतंय. मला म्हणते मी काहीतरी काम शोधते, इथं मोकळं बसून तरी काय करणार. ती शेजारची आशा आहे ना, हिला म्हणते कर 4-2 घरची धुणी भांडी म्हणून, तेवढेच 2 पैसे मिळतील. मीच नाही म्हणालो, त्यावरून भांडते माझ्याबरोबर. त्यावर ताई रागाने, त्याच्यामुळं भांडण होतं ना,
बाकी तुमचं सगळं चांगलं आहे ना? त्यावर तो गप्प झाला. बिजलीने, ए श्याम्या, जरा दमानं घे ना जरा. मागचं नाही का ध्यानात तुझ्या? उगी माझ्या डोक्याला नको ताण करू. ती काम करून 2 पैसे मिळवत असेल तर करू दे ना तिला. तुला काय त्रास आहे रे? श्याम बोलला, ताई तसं नाही, पण कामाला गेलं की नवीन ओळखी होत्यात आणि मग उद्योग सुचतात बायांना. मला भीती वाटते ग. पण तिला जायचं तर जाऊ दे. पण तुला विचार असं मी तिला म्हणत होतो. त्याच्यासाठीच आणलंय तिला. त्यावर ताई म्हणाली, मी काय तशी नाही. मला कळतंय माझं. ताई सांगा हो यांना. अरे गोडीनं राहा प्रपंचात. होतं थोडं. त्या दारूच्या नादी लागू नकोस. पहिलं सगळं त्यानंच बिघडलं होतं ना. नेहमी एक नियम ध्यानात ठेवायचा माणसानं. सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. त्यामुळं जे आपले असतात ते समजून घेतात आणि जे आपले नाहीत ते सोडून जातात. दारूबद्दल बिजलीने विचारल्यामुळे श्याम थोडासा घाबरला होता. बिजलीताईला बहुतेक सुमनने सांगितले असावे असा त्याला संशय आला होता. मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावाची राख होते. दोघेही समजून घ्या, काय होत नसतं असं श्याम आणि ताईला बिजली सांगत होती. तितक्यात फोनची रिंग वाजली. हॅलो हॅलो मॅडम, मी पंढरी शेठ. त्यावर बिजलीने इकडून बोला म्हणताच, फोन नाही केला, आम्ही वाट बघत होतो. आवडलो नाही काय आम्ही? काय चुकलं काय आमचं? नाही हो, कामाच्या व्यापात लक्षात नाही राहिलं. बोलते मी नंतर तुमच्याशी, म्हणून तिने फोन ठेवला. सुमन, ताई आणि श्याम ताईला कोणाचा तरी फोन असेल या विचारानं स्टुडिओकडे निघाले. रस्त्यानं जातानाच श्याम सुमनला म्हणाला, सुमन ताई, तुम्हाला आमचं ताईजवळ बोलायची काय गरज होती? त्यांना कसं समजलं मी दारू पितोय म्हणून? आणि आमची भांडणं होतात ते. परत यापुढं आमच्यात लुडबुड करायची नाही आणि चुंगली पण लावायची नाही माझी. आम्ही नवरा बायको आमचं बघून घेऊ. ताईनंही नवऱ्याची बाजू घेतली होती. सुमन काहीही न बोलता गप्प झाली होती. सुमन काही दिवस श्याम व ताईकडे जायची बंद झाल्यामुळे तिचा एकाकीपणा आणखी वाढला. मनोहर साहेब बाहेर कुठेतरी गेल्यामुळे ते 10-12 दिवस इकडे फिरकले नव्हते. ते आले की ते स्टुडिओमध्ये असेपर्यंत सुमनच्या मनाला बरं वाटत असायचं. माणसानं जीवनात इतकं व्यस्त असावं की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी त्याला वेळच मिळायला नको आहे. कारण जीवनात रिकामा माणूसच जास्त दुःखी असतो. सुमनला सध्या कमी काम असल्याने मोकळ्या वेळात आठवणींच्या वेदना तिला डंख मारत असायच्या. अनेकदा लेकरांचे चेहरे समोर दिसायचे. आई वडील, कधीकधी नवरा पण दिसायचा. आपण उगी श्याम आणि ताईच्या भल्यासाठी बिजलीताईकडे बोललो. काय गरज होती विनाकारण बोलण्याची? त्या दोघांनी गैरसमज करून आबोला धरला असता असे तिला वाटत होते. ती स्वतःवरच नाराज होत होती. शब्दांनाही स्वतःचे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जाळणार आहेत की थंडावा देणार आहेत. आपण कोणासाठी जेव्हा चांगलं करतो ना, तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं घडत असतं यावर सुमनचा विश्वास होता. आज बिजलीला कॉलेजमधून फोन आला होता. 2 दिवस तेजू कॉलेजची ट्रीप आहे असं सांगून गेली होती. ती रात्रीच आली होती. सकाळीच फोन आल्यानं नेमकं कशासाठी फोन आला असेल, मध्येच काय काम असेल या विचारात सकाळी 11 वाजता ती जायला निघाली. तेजू तोपर्यंत झोपलेलीच होती. कॉलेजमध्ये मीटिंग हॉलमध्ये पोचल्यावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि काही पालक बसलेले होते. अनेक विचारांचा गोंधळ डोक्यात चालला होता. बिजली आत जाऊन बसली. वातावरण गंभीर असल्याचा अंदाज तिला आला होता. प्राचार्यांनी उभे राहून कोण कोण पालक आलेत याची खात्री करून बोलायला सुरुवात केली. क्रमशः. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. हा होता आजचा कथाभाग. कथाभाग आणि सादरीकरण जर आपणास आवडले असेल तर या कथेला लाईक, शेअर आणि कमेंट करण्यास विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. त्यामुळे या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कथेचा नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. आजच्यापुरतं थांबूया. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.